35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. 35 वर्षात फक्त जगाच्या पाठीवर अशी क्रांतीच घडली नाही कुठे. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि 6 जून 1674 आपल्या पित्यानं दिलेलं स्वप्न या पुत्रानं पूर्ण केलं. महाराजांचा राज्याभिषेक झाला. घडवता येतं हवंच. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि मानव वंश शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. बनवता येतं, घडवता येतं, हवं ते. मुलं डॉक्टर बनवायचं बनणार, इंजिनियर बनणार, चित्रकार बनणार, खेळाडू बनणार, हवं ते. मातीच्या गोळ्याला जर आकार देता येतो तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला आकार देण्यात अडचण काय आहे? हवं ते घडवता येतं, हवंच. आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे संस्कार, प्रेरणा ते तसं हवं, बस, बाकी काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, सगळं आहे, सगळं. शिक्षण म्हणजे काय? एक शिल्पकार दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करत होता. विलक्षण असामान्य मूर्ती, माणसं बघायची आणि भारावून जायची. कुणीतरी एकानं विचारलं त्या शिल्पकाराला, अहो या ओबडधोबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो शिल्पकार म्हटला, मी तसं काहीच वेगळं करत नाही, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. मूर्ती दगडातच असतात, मूर्ती तर दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं शिक्षण काय करतं? आमच्या विद्यार्थ्यांमधला फक्त नको तेवढा भाग काढून टाकतं, मूर्ती आत असतातच. आता काय काय फारच हुशार असतात, नको तेवढा राहू द्या, बाकीचं जाऊ द्या, अडचण आहे. मी परवा आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात फिरत होतो. एक विद्यार्थी पायरीवर निवांत आरामात बसलेला मला दिसला. मी त्याला सहज विचारलं, काय रे निवांत आरामात बसलायस, काय करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल? अरे म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटलं गेला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं पेपर सोपे जातील. बरं म्हटलं गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले मार्क मिळतील. म्हटलं मिळाले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटलं मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशाचं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे, आता पायरीवर आरामातच आहे. कशासाठी? काय बनायचं आहे, काय मिळवायचं आहे? आराम हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही. निवांतपणा यासाठी हे सगळं झगडणं नाही. का सगळं हवं? अहो आम्ही एखादा सुंदर बंगला बांधतो, बंगल्यावर स्वतःच नावाची पाटी लावतो आणि स्वतःच्या नावाच्या पाठीवर नावाखाली काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. नावाखाली काय लिहितो? 80 तोळे सोन्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 50 गायींच्या गोठ्याचे मालक. नावाखाली काय लिहितो? 3 फॅक्टरीचे मालक. नावाखाली काय लिहितो? आमची जमीन किती लिहित नाही, आमचा गोठा किती गायींचा लिहित नाही, आमच्याकडे किती सोनं आहे ते लिहित नाही, बँक बॅलन्स आम्ही लिहित नाही. नावाखाली काय लिहितो? आम्ही किती शिकलो ते लिहितो. आम्ही लिहितो MA, आम्ही लिहितो BA, आम्ही लिहितो MA BEd, आम्ही लिहितो MBBS, आम्ही लिहितो MD. तुमच्या नावाला किंमत तुमच्या शिक्षणामुळे येते. शिक्षण तुम्हाला मोठं बनवतं, हे सगळ्यात महत्वाचं. जमिनीच्या बळावर ज्ञान मिळवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन कमवू शकता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मिळवायचं जर असेल तर ज्ञान मिळवा. ज्ञानाची श्रीमंतीच तुम्हाला सगळ्यात जास्त श्रीमंत बनवणार. हे एकदा आमच्या पोरांच्या उरात घुसू द्या, मग पोरं घडतील. कशामुळे किंमत आहे तुम्हाला? काय बनवू शकता तुम्ही? आणि सगळं आहे आमच्यात काय नाही. आम्ही ती उर्मी फक्त त्याच्यात पेरायला आहे. आमच्या अलीकडची अडचण काय माहिती आहे? वडिलांनाच माहिती नाही मुलगा कितवीत आहे ते. चाललंय पोरांच्या नावावर पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा त्याच्या नावावर जर संस्काराच्या ठेवी ठेवल्या तर नावाला आणि घरालाही शोभा येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही ते करायला हवं. आम्ही कशासाठी जगतो? आमच्या जगण्याचं ध्येय काय आहे? आमची ही उद्याची पिढी, उद्याची मुलं घडावीत. हे मी आता येता नारायणगावच्या समोर एक 35 वर्षाचा युवक
8-10 दिवसापूर्वी एक्सपायर झाले. लिव्हर बाद झालं. 35 वर्ष त्याच्या वडिलांची भेट घेऊन आला. ज्या मुलानं वडिलांच्या उतार वयात त्यांच्या जगण्याला आधार द्यावा, ते वडील आता त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला आधार द्यायला पुन्हा उभा राहिलेत. कुठली पिढी घडवतो आम्ही? काय करतो आहोत आम्ही? शांतपणे या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करायला हवा. उद्याची पिढी घडवणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य असायला हवं. हे सगळ्यात महत्वाची क्षमता असतात तो प्रत्येकात. सगळं आमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्ये कधीच नसतात, पण कुणातच नाही अशी एखादी गोष्ट आपल्यात असतेच असते. हे महत्वाचं आहे. त्याच्या बळावर आपण जग जिंकू शकतो. हल्लीची परिस्थिती अवघड झाली. मी परवा एका मुलाला विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर पळशील का? त्यांनी मला परत विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मग माझ्या लक्षात आलं. मग त्याला विचारलं, म्हटलं काय खेळबीळ खेळतोस का नाही? मला सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर काढणारच नाही. मोबाईलच्या स्क्रीनवर तुला कसं 100 मीटर काढणार? मग त्याला सांगितलं, इथून त्या गाड्या लागल्या तिथपर्यंत जे अंतर आहे ना, त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. म्हणला करतो प्रयत्न. अरे म्हणलं 100 मीटर पळायच्या, तुला कुठं 5 किलोमीटर सांगितलंय? करतो प्रयत्न. पळशील का? नाही, करतो ना प्रयत्न. बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो परत 5 मिनिटं बघत बसला. अरे मला सांग ना किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागतील. अरे 100 मीटर पळायचं आहे. हो तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे बाळा 100 मीटर पळायचं आहे, किती वेळ सांगितलं ना? 5 मिनिटं. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्या त्याचा मित्र धावत धावत आला. ए पळ कुत्र पिसाळले, इतक्या भयानक वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा, तू 5 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे तुमच्यात 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहे. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढता येतात. स्वागत करायला हवं. संकट, अडचणी, अडथळे. सावलीत झाड वाढत नाही, त्याला त्याचा संघर्ष करूच द्यावा लागतो. तेव्हा तो घडतो. आमच्या पिढ्या जर घडवायच्या असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यांचा संघर्ष त्यांना करू द्या. आमची अडचण काय आहे सध्या? मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. कशी घडणार आहेत मुलं आमची? एखाद्यानं प्रचंड मोठं कर्तृत्व गाजवलं की त्याला गरुड झेप म्हणतात. त्यांनी गरुड झेप घेतली. गरुड झेप म्हणजे काय? आणि गरुडच का घेतो? तुम्हाला माहिती आहे गरुड कसा बनतो? गरुडाची आई तिच्या पिलाला जन्म देते आणि ज्या क्षणी ते पिलू या सृष्टीत येतं त्याच्या दुसऱ्या क्षणी त्या गरुडाची आई आपल्या त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. उंच जाते. नुकतं जन्माला पिलू आहे. आरा म्हणजे काय माहित नाही, आभाळ म्हणजे काय कळत नाही, श्वास कसा घ्यावा समजत नाही. आईनं कुशीत घ्यावं, सांगावं, समजवावं, घडवावं, पण त्याच वेळेची आई त्याला पंजात पकडते आणि उंच आसमानात घेऊन जाते. अगदी उंच. त्या पिलाला काही कळेना. त्या आर स्वप्न ऐकलं बघते आणि अपाट उंचीवर गेल्यावर ती आई त्या गरुडाच्या पिलाला पायातनं सरळ खाली फेकून देते. सण करते, खाली येत आहे. त्याने खाली बघितलाय, खाली आता जमिनीवर आपटायचं आणि संपला, मृत्यू ठरलेला. पण त्याची आई बघत नाही. आई फक्त आसमानात घिरट्या घालते.
ते पिलू वेगात 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 खाली येते आणि आता आपण आपटणार, मरणार. अशा क्षणी ते पिलू सगळी शक्ती एकवट स्वतःचे इवल्याचे पंख बाहेर करतं, वरावर स्वर करायचा प्रयत्न करतं. बघता बघता ताकद आणतं, वरावर स्वर होतं, पंख हलवायला सुरुवात करतं आणि त्या दिवशी भरारी मारतं आणि आईकडे पाच सांगतं, आई जमलं गा. गरुड तिथून जन्माला येतो. सोडा ना आमची पोरं दुनियेच्या या आभाळात. घर तुझा तो, वार तुझा तो, तुझा तो विश्व घडव. सांगा ना त्याला, बघा घडतात का नाही. आम्ही जेवढ्या जेवढ्या महापुरुषांच्या गाथा सांगतो ती सगळी संघर्षातनं तयार झालेली माणसं आहेत. चांगली परिस्थिती उपजत गुणांना कधीच बाहेर येऊ देत नाही. तुमच्यातले गुण बाहेर काढायचे असतील तर परिस्थिती खडतरच हवी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आमच्या मुलांना सांगा तुमची भूक कुठली आहे, काय हवंय तुम्हाला. 10वीच्या परीक्षेच्या वेळेला तालुक्याच्या गावी परीक्षा म्हणून भीमराव आंबेडकरांना त्यांचे वडील रामजी बाबा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले. आईला सोबत आणणं शक्य नव्हतं, ते परवडणारच नव्हतं. रामजी बाबा म्हणाले मी स्वयंपाक करत जाईन, भीमराव तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पेपर सुरू झाले. भीमराव पेपर द्यायला गेले, दुपारी पेपर देऊन परत आले. वडील म्हटले जेवून घ्या आणि अभ्यासाला बसा. भीमराव ताटावर बसले, जेवायला लागले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत. रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या, तुमचं जेवण झालं की मग मी जेवतो. भीमराव जेवण आटोपते झाले आणि अभ्यासाला गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरला गेले, पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता पुन्हा वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत. रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. तिसरा चौथा पाचवा दिवस असंच होत राहिलं. 6व्या दिवशी पेपर देऊन भीमराव आले, जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत. आणि रोजच्या सारखं वडिलांनी सांगितलं तुम्ही जेवून घ्या, तुमचं झालं की मी जेवतो. पण जेवणाऱ्या बाबासाहेबांच्या लक्षात आलं मी रोज हा प्रश्न विचारतो आणि रोज बाबा सांगतात तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण गेले 5 दिवस मी पाहतोय माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील खातात काय. त्याने रामजी बाबांना विचारलं, बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर तुम्ही खाता काय, तुम्हाला भूक नाही का लागत. आणि तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे हो की तुमच्या त्या मोठेपणाकडे बघूनच माझी भूक थांबेल. माझी भूक अन्नानं नाही, माझी भूक तुमच्या ज्ञानानं शमेल. भीमराव एका पित्याची भूक होती, आपला पुत्र मोठा व्हावा. का घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबी होतीच हो, पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते. पण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जर गेला तर आजही तिथल्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खडतर परिस्थितीच घडवते तुम्हाला, संघर्षच मोठा करतो तुम्हाला. आमची पोरं गरुड बनवायची असतील ना, त्याला त्याचे पंख फिरवू द्या, त्याला काळावर स्वार होऊ द्या, त्याची शक्ती त्याला मिळवू द्या, तेव्हा तेव्हा तो भराऱ्या घेईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरंच याच आहे ते. जगात अशक्य काहीच नसतं, काहीच नसतं. एक गोष्ट कायम सांगतो, या जगात दुसरा कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता, दुसरा कुणी नाही. तुमच्या यशाचं कारण पण तुम्ही असता, तुमच्या अपयशाचं धनी सुद्धा तुम्हीच असता. माणसं विनाकारण सबबी सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जे सबबी सांगतात ते कधीच विजेते होत नाहीत, आणि जे विजेते होतात ते कधीच सबबी सांगत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण देऊच नाही. आमच्या पोरांना ते सांगावं, उगाच काहीतरी कारण सांगायची, काहीतरी सबबी द्यायच्या. आपलं अपयश लपवण्याचा हा प्रकार असतो.
आपल्या कमतरता लपवण्याचा हा प्रकार असतो. कमतरताना बलस्थान बनवाना अडचण काय आहे? न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं. जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं. डार्विनला अक्षरशः त्याची शाळा वैतागली होती. एडिसनला त्याच्या शाळेनं काढून टाकलं होतं. पण तरी यांनी स्वतःच्या कमतरतांच्या उरावर पाय ठेवून स्वतःच्या बलस्थानाच्या जोरावर कर्तृत्वाचा ध्वज फडकावला. घडवता येत, हवं ते घडवता येत. वर्गात गुरुजी वह्या तपासत होते. एका मुलाजवळ गेले, वही कुठं आहे? मुलगा म्हटला घरी राहिले. हात पुढे कर, हात पुढे कर. आणि गुरुजींनी छडी मारला, हात उगारला. त्याच वेळी त्यांचं लक्ष त्या पोराच्या हाताकडे गेलं आणि उगारलेली छडी गुरुजींनी खाली घेतली. तुला मारून पण काय उपयोग नाही, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, काय उपयोग आहे मारून तुला? त्या पोराला काय कळे ना, हातावर विद्येची रेषाच नाही. त्याच्या डोळ्यातला खळदिश अश्रू उगळला आणि त्यानं गुरुजींना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी दाखवलं, इथं 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 विद्येची रेषा असते. त्या पोराला मूठ घट्ट आवडली, सरदिशी वर्गाबाहेर गेला. 5 मिनिटांनी वर्गात आला तर त्याचा सगळा हात रक्ताळा होता. गुरुजींनी विचारलं, काय केलंस? आणि तो मुलगा म्हणाला, गुरुजी नशिबानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही, ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही. स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष काढणारा तोच पोरगा पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आला. जिद्दीच्या बळावर वाटेल ते कमावता येतं, वाटेल ते मिळवता येतं. फक्त ठरवायला हवं तुम्ही, बस, बाकी काही नाही. तुमचं ध्येय ठरलं ना की तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक ऊर्जा त्या ध्येयाच्या प्रती केंद्रीभूत करा. बस, सगळं विश्व तुमच्या मदतीला उभा राहतं. मग काहीच अडचण नाही, फक्त ठरवा. तर ठरवायला हवं. आमची अडचण काय, आम्ही ठरवतच नाही, निर्णयच घेत नाही. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? कुणी ठेवलं? आपण तर बाबा नाही, दुसऱ्या कोणाचं माहित नाही. कुणी ठेवलं? नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? नाही, तो नव्हता ठेवणार. त्या चांद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता तो एडविन सी अल्डारिन. अमेरिकन वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता, म्हणून त्याची निवड केली होती या चांद्रयान मोहिमेसारखी एडविन सी अल्डारिन. आणि त्याचा सहाय्यक पायलट आहे, तो आहे हा नील आर्मस्ट्रॉंग. तो नौसैनिक होता अमेरिकेतला. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभवच नव्हता, तो सहाय्यक पायलट आहे एडविन सी अल्डारिनचा. अपोलो नावाचं चांद्रयान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी स्पेस सेंटर मधनं पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. म्हणजे आता पायलटनं उतरा, चंद्रावर उतरा, पायलट फर्स्ट. पायलट फर्स्ट म्हणल्यावर मुख्य पायलट एडविन सी अल्डारिन पुढे झाला आणि चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणानं मला खिचूनच घेतलं तर? मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी भरकटलोच तर? तो त्या विचारातच अडकला. तोपर्यंत स्पेस सेंटर वरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला. आणि जगाच्या इतिहासात गौरव कुणाचा व्हायला पाहिजे होता? एडविन सी अल्डारिनचा. तो फक्त निर्णय घेता न आल्यामुळं मागं राहिला आणि नील आर्मस्ट्रॉंग जगात चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा म्हणून ख्यातकीर्त झाला. निर्णय घ्या, काय करायचं आहे, काय करायचा निर्णय घ्या, पटकन घ्या. उगा वेळ लावत बसू नका अजिबात. काय होईल जास्तीत जास्त? निर्णय चुकेल, चुकला तर अनुभव मिळेल आणि बरोबर आला तर यश. तोटा कुठे आहे? पण निर्णय तर घ्या. यशस्वी कोण होतं? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. सिद्ध करा घेतलेला निर्णय योग्यच आहे. हो, मी करेन. अडचण काय आहे? ती क्षमता, ती ताकद, ते सामर्थ्य आमच्यात आहे. जिद्द हवी, फक्त करणारच. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची यशासाठी गोष्ट कुठली असेल तर ती आहे सातत्य. सातत्य. शेतकऱ्याला राजा का म्हटलं जातं माहिती आहे? पिकाला भाव मिळू दे नाही मिळू दे, पाऊस पडू दे नाहीतर दुष्काळ पडू दे, शेतकऱ्यानं शेती करणं कधीच सोडलं नाही, अजिबात नाही. सातत्य. एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा गहू पेरलाय का? तर म्हटलं नाही.
यंदा गव्हावर कीड पडायची शक्यता आहे म्हणून गहूच पेरला नाही. म्हटलं यंदा मका तरी लावलाय काय? नाही. यंदा पाऊस पडायची शक्यता नाही म्हणून मकाही लावला नाही. म्हटलं मग यंदा केलंय काय? नाही. यंदा कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा पेरलंच काय नाही. असं कधी शेतकरी म्हणल्याचं दिसलंय? सतत संकटाशी लढतो त्याला मी शेतकरी म्हणतो. संघर्ष सतत आहे तो. कधीच पाऊस पडणार नाही मग कशाला पेरा, दोरच मिळणार नाही मग कशाला, असला विचारच करत नाही तो. त्याचं काम करणं, तो फक्त सातत्यानं करत राहतो. यशस्वी व्हायचा सगळ्यात मोठा मंत्र आहे फक्त सातत्य ठेवा. बस 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य, तो म्हटला मी थांबलो नाही. बस यशाचं रहस्यच काय? मी थांबलो नाही. बस थांबला, संपला. तुम्हाला कोणी विचारत नाही. माणसं पराभूत झाली म्हणून हरत नाहीत, पराभूत झाल्यावरती माघार घेतात म्हणून हरतात. तुम्ही किती उंचीवर पोहोचला यावर तुमचं यश ठरत नाही. तुम्ही पडून सुद्धा किती वेळा उठून उभा राहिला यावर तुमचं यश ठरतं. बरीच लोक यशाच्या अगदी जवळ आल्यावर माघार घेतात. जरा तग धरला असता, जरा धीर धरला असता तर पोहोचलाच असता. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माघार घ्यायची. चर्चिल काय यशस्वी झाला, काही होऊ दे, दुष्काळ पडू दे, दर नाही मिळू दे, माघार नाही. माझं काम मी करत राहणार, बाकी मला काही कळत नाही. माझं काम सातत्य. जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून अमेझॉनचा उल्लेख केला होता. अमेझॉनच्या उगमाला फक्त एक थेंब पाणी पडतं आणि 2 थेंबातलं अंतर 7 सेकंदाचं आहे. दर 7 सेकंदानंतर एक थेंब पडतो. पण गेली हजारो वर्ष हा नियम चुकला नाही. दर 7 सेकंदाला एक थेंब आणि त्या एका थेंबातनं ती अमेझॉन नदी तयार झाली. तुम्हाला वाटतंय एवढं काय नाही केलं तर का? त्याच्यातनंच पुढे सगळं मोठं होणार आहे. कृती महत्वाची आहे, करत राहा. सातत्य महत्वाचा. एक थेंब वज्रासारखा कठीण पत्थरावर पडत राहतो आणि पत्थरालाही भेट पडतो. ती पाण्याच्या थेंबाची ताकद नाही, ती सतत पडत राहते. तिच्या त्या सातत्याची ताकद आहे. सातत्य. कुणी म्हणतं मला बुद्धी नाही. चांगलं आहे ना, विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. आम्ही गरीब आहे. चांगलं आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कमतरतेला अडचणी समजू नको. संधी समजून पुढे चला. ठोके टाकत राहा, काम करत राहा. एकतर दरवाजा तरी फुटेल नाहीतर उघडेल तरी धडका मारत राहा. सगळ्यात महत्वाचं ही आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाला आरोप विचारले, आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्करून बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. पहिल्याला काय कळे ना. मग त्याने त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तोला ऐकली ना. अरे मग फाशीची शिक्षा झाली आपल्याला, तुला भीती नाही वाटत? तोला भीतीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. मला ते फाशीचं काही नाही रे. आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कायद्याला काय कळेच ना. म्हटलं उडणारा घोडा कधी उडतो का? ते सांगतो ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला काय म्हणला? उडणारा घोडा कधी उडतो का? डोक्यावर पडलाय काय? तसं तो कैदी म्हणला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशी. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. म्हटलं असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजा आहे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला ठीक आहे चल. दिलं तुला 1 वर्ष दिलं. राजाला दिलं ना त्याला 1 वर्ष. पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना. तुला परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसं तो कैदी म्हणला, घोडा उडतो. आणि मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसं तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो.
अरे काही घडेल ना, 1 वर्ष आहे माझ्याकडे, मी आता कशाला म्हणू, मी आता पराभव कशाला स्वीकारू, मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. एकदा ध्येय ठरलं ना, चालत राहा, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, सरपटता येत नाही घसरत जा, पण जा. पुढे यश स्वागताला उभा आहे, तू फक्त जा. मिळतं हो, हवं ते मिळतं, फक्त सातत्य हवं, सातत्य. दुसरं काही नाही. आमच्या पोरांना ते सांगा, यशाला शॉर्टकट नसतोच. कष्ट आणि परिश्रम हेच तुम्हाला शिखरावर पोहोचवतात, विलक्षण ताकदीनं उभा करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी मगाशी फाउंडेशनचे बाकीच्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या बाबतीत सुद्धा माहिती घेत होतो. आम्ही येता वृक्षारोपण केलं. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. एक 70-75 वर्षाचे आजोबा परवा झाड लावताना दिसले. मग त्यांना विचारलं, आजोबा काय करताय? म्हटले आंब्याचं झाड लावतोय. म्हटले आता काय उपयोग आहे, आता काय तुम्ही आंबे खायला राहणार आहे का तोपर्यंत? आजोबा म्हटले, माझ्यासाठी नाही, माझ्या नातवासाठी लावतोय. पण मी जर आज झाड लावलं नाही तर माझ्या नातवाला आंबे मिळणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. उद्याच्या पिढीच्या भविष्याची व्यवस्था आजच करून ठेवावी लागेल. ती सगळ्यात महत्वाची आहे. 1 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर धान्य पेरा, 10 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर झाडं पेरा, आणि 100 वर्षाची सोय करून ठेवायची असेल तर माणसं पेरा. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मला आनंद याचा आहे की हे फाउंडेशन या 3ही गोष्टी करत आहे. उद्याची संपन्न माणसं घडवत आहे. खर तर जाधव मोलाई पयांग नावाचा 12 वर्षाचा पोरगा आसाममध्ये प्रचंड महापूर आला आणि अफाट जंगल आडवं करून गेला. त्या जंगलामध्ये पाखरं किलबिलायची, त्या जंगलामध्ये वारा शिळ घालायचा, ज्या जंगलाला अडखळून पाऊस धो पडायचा, ती जंगल सगळी गेली, वाळवंट झालं पुरतं. तो 12 वर्षाचा पोर व्याकुळला, पिवळला. घरातील आईला म्हणाला, आई वाळवंट झालंय का सगळं, आपण झाड लावायला हवं, झाड लावायला हवं. आई म्हटले, हो रे बाळा, लावूया झाड. पण आई आपल्या कामात रंगून गेली. मग वडिलांकडे गेला, बाबा झाडं लावायला हवीत, झाडं लावायला हवीत बाबा. बाबा म्हटले, लावूया रे, पावसाळा आला की लावूया आपण. वडील विसरून गेले. गावच्या सरपंचाकडे गेला, वाळवंट झालंय, केवढं जंगल होतं तिथं, एकही पक्षी फिरकत नाही. सरपंच काका झाडं लावूया. हो लावूया. वरनं झाडं आली की मी लगेच सांगतो, मग लावूया. तो वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे गेला, झाडं लावूया हो, झाडं लावायला हवी. अधिकारी म्हणले, हो आम्ही प्रस्ताव पाठवलाच आहे, मंजूर झाला की लगेच झाडं लावूया. तो 12 वर्षाचा पोरगा मंत्रालयात पोहोचला, झाडं लावूया. अरे हो लावायचीच आहे, विषयच नाही, लावायचीच आहे. दिवस जात राहिले. हा 12 वर्षाचा पोर व्याकुळ होत राहिला आणि अखेर त्याने ठरवलं, कोणी लावेल न लावेल, कोणी मदतीला येईल न येईल, पण मी जर आज झाडं लावली नाही तर उद्या माझ्या माथ्यावर मला सावली दिसणार नाही. अजिबात नाही. मी सुरुवात करेन. आणि वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी रोज 1 झाड लावायला सुरुवात केली. रोज 1 झाड लावायचं आणि रोज 1 झाड जगवायचं. रोज 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, तब्बल 35 वर्ष तो सातत्याने रोज 1 झाड लावत राहिला, रोज 1. आणि अखेर 1360 एकरवर जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभं राहिलं. हे फक्त एका पोरानं केलेली करामत आहे. एका पोरानं रोज 1 झाड, रोज 1 झाड. 35 वर्ष जिथं वाळवंट होतं तिथं जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभा राहिलंय, ज्याला मोलाई फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं. आणि या जाधव मोलाई पयांगला फॉरेस्ट मॅन म्हणून पद्मश्रीनं गौरवलं जातं. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे.
आमची अडचण काय माहिती आहे? एखाद्याला म्हटलं ना, चल ना गावासाठी काहीतरी करूया, करूया की, पण मी एकटा येऊन काय होणार, बाकीचे नकोत का? मग आम्ही त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो, चल आता आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे? नाही, एक माणूस अफाट क्रांती करू शकतो. गाव पैशाने मोठा होत नाही, गाव लोकसंख्येने मोठा होत नाही, गाव आकाराने मोठं होत नाही, गाव तुमच्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर मोठं होतं. उद्याची पिढी मोठी होऊ द्या, उद्याची पिढी घडवू द्या. त्यांना घडवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळे मिळून ते कराल असा निश्चितपणे आशावाद आहे. एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी विलक्षण धडपड करत होती. ती चोचीत पाणी घ्यायची, आगीवर नेऊन टाकायची, चोचीत पाणी घ्यायची, आगीवर नेऊन टाकायची. तिची धडपड एका कावळ्याला बघितली आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला, ग चिमणे, तू केवढी, तुझी चोच केवढी, त्या चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती, कशाला धडपड करते? त्यावेळी ती चिमणी म्हणली, हे बघ, माझ्या या धडपडीनं ही आग विझेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल. एवढं